नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 17. रात्री पाटील फॅमिली एकत्र जेवण करायला बसले होते. आरोही तिथेच उभी राहून जान्हवीला काही हवं नको ते पाहत होती, जे विश्वजितला अजिबात आवडत नव्हतं. पण मनात असून तो काही करू शकत नव्हता, कारण ती या घरातील सामान्य नोकर होती. पुढे काय करायचं ठरवलं आहे भाई? त्रिशा ऑफिसमध्ये आली तर प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसत राहणार, ज्याचा लॉस आपल्याला होणार. प्लीज भाई, काहीतरी मार्ग काढा. अभिजितला टेन्शन आलं होतं. अमित सोबत माझं बोलणं झालं आहे, तो त्रिशाला समजावून सांगेन. आणि विश्वा, अमित आपल्या मुलीला सपोर्ट करतो हा विचार मनातून काढून टाक. त्याला या सर्वांची काहीच कल्पना नव्हती. राकेश म्हणाले, हे जे काही होत आहे त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. मी तिच्यासोबत लग्नाला होकार दिला नसता तर आपल्यावर ही वेळ आली नसती. तिने काहीही केलं तरी मी तिच्यासोबत लग्न करणार नाही. विश्वजित म्हणाला, हे आरोही, तू पण आम्हाला जॉईन कर ना. अशी किती वेळ उभी राहणार आहे? शेवटी जान्हवीला तिची दया आली आणि विश्वजितच्या जीवात जीव आला. तू विसरत आहे बेटा, ती या घरची सर्वंट आहे. ती आपल्यासोबत जेवायला बसली तर बाकीचे सर्वंट काय विचार करतील? या घरचे काही डिसिप्लिन आहे, राकेश म्हणाले. आणि रीटा कुस्तीक हसली. हेच मी तुझ्या लाडक्या लेकीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण ती ऐकेल तर शपथ, रीटा म्हणाली. भाई मला म्हणाले होते की ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, म्हणून मी तिला अपॉइंट करायला सांगितलं होतं. या नात्याने ती आपल्यासोबत बसू शकते. त्रिशा तुमच्या फ्रेंडची मुलगी आहे, ती पण आपल्या घरात फॅमिली मेंबर सारखी वावरते. मग आरोही का नाही? ती गरीब आहे म्हणून तुम्ही असे वागत असाल तर मी या गोष्टी मानत नाही. जान्हवीचं मुद्देसूद बोलणं ऐकून त्यांना पुढे काय बोलावे ते सुचत नव्हते. माझ्या क्युटीपायचे विचार असे प्रगल्भ असतील असं वाटलं नव्हतं. आय एम इम्प्रेस, अभिजित तारीफ करत म्हणाला. मग बहीण कोणाची आहे? आपण तिला कंपनीमध्ये जॉईन करूयात, आपला नक्कीच फायदा होईल, विश्वजित म्हणाला. तसा तो हसायला लागला. मिस आरोही मॅडम, आता तुम्ही कोणाची वाट पाहत आहात? प्लीज सीट. यापुढे जान्हवी मॅडम जे बोलतील ते ऐकायचं, अभिजित म्हणाला. आरोहीला संकोच वाटत होता, तरीही ती अंग चोरून डायनिंग टेबलवर बसली. आयुष्यात इतके सारे पदार्थ ती पहिल्यांदा पाहत होती, त्यामुळे ते कसे खायचे हेच तिला समजत नव्हतं. रीटा, अभिजित आणि राकेशचं जेवण झालं होतं, म्हणून ते निघून गेले. काय झालं मिस आरोही, तुम्हाला जेवण आवडलं नाही का? विश्वजितने विचारलं. सॉरी सर, मला हे पदार्थ खायला जमणार नाही, मी फक्त बसून राहते, आरोही म्हणाली. जान्हवीने डोक्याला हात लावला. तुझ्यावर बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे, पण एक प्रकारे चांगलं आहे. त्या अनुषंगाने माझा पण वेळ जाईल, जान्हवी म्हणाली. तिच्या मेडिसिनची वेळ झाली होती, म्हणून नर्स तिला घेऊन गेली. विश्वजितने कुकला बोलावलं आणि आरोहीसाठी सिंपल महाराष्ट्रीयन जेवण बनवायला सांगितलं. सर, याची काहीही गरज नाही, आरोही ओशाळली होती. तुम्हाला जे काही हवं असेल ते कुकला सांगत जा, अजिबात संकोच करू नका, हे घर तुमचे सुद्धा आहे. बोलताना विश्वजितची नजर तिच्यावरून हटत नव्हती, जे तिच्या लक्षात आले होते, म्हणून तिने खालची नजर वर केली नाही. तुम्ही मला एकेरी नावाने हाक मारली तरी चालेल, असं अहोजाव केलेलं बरं वाटत नाही, आरोही म्हणाली. तसा तो मंद हसला.
काही वेळ दोघेही तसेच बसून राहिले. आरोहीला तिथून उठावंसं वाटत होतं, पण विश्वजित असल्यामुळे ते पॉसिबल नव्हतं. कुकने सिंपल महाराष्ट्रीयन जेवण सर्व केलं, जे पाहून आरोहीच्या तोंडाला पाणी सुटलं. तिने काहीही विचार न करता पटकन खायला सुरुवात केली. विश्वजित डोळे भरून तिला पाहत होता. रिलॅक्स आरोही, जेवण कुठे पळून जात नाही, विश्वजित म्हणाला. सॉरी सर, बऱ्याच दिवसानंतर असं चविष्ट जेवण खात आहे म्हणून राहवलं नाही. माझी आई पण खूप छान जेवण बनवत होती. ती गेल्यानंतर असा मनासारखा स्वाद चाखायला मिळाला नाही. बोलताना आरोहीचे डोळे पाणवले होते, जे पाहून विश्वजितला वाईट वाटले. पण फक्त काहीच दिवसांचा अवधी. त्यानंतर तो तिच्या आयुष्यामध्ये प्रेमाचे रंग भरणार होता. विश्वजितला काहीही करून आरोहीचा भूतकाळ जाणून घ्यायचा होता, ज्यासाठी त्याने टॉपमधील डिटेक्टिव्ह कंपनीची अपॉइंटमेंट घेतली होती. आरोहीबद्दल असलेली उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तिची अशी काय मजबुरी असेल जे तिला एका रात्रीसाठी आपल्या देहाचा सौदा करावा लागला, याचे कारण त्याला जाणून घ्यायचे होते. विश्वजित केबिनचा दरवाजा उघडून आतमध्ये आला आणि त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तू माझ्या केबिनमध्ये काय करत आहेस? विश्वजित गरजला. तू विसरत आहे, मी या कंपनीची बॉस आहे. मी विचार करत होते की उगाच कशाला सेपरेट केबिनसाठी खर्च करायचा. त्यापेक्षा आपण दोघे एकच केबिन शेअर करू, चालेल ना तुला? त्रिशा निर्लज्जपणे म्हणाली. असा चीप बिहेव करून तुला काय सिद्ध करायचं आहे? हेच कारण आहे, आय हेट यू. माझे पेशन्स संपायच्या आधी निघायचं, नाहीतर परिणाम वाईट होतील, विश्वजित म्हणाला. तुला कोळशाच्या खाणीमध्ये जाऊन तोंडाला काळं फासून घेण्याची सवय आहे, म्हणून तुला समोर असलेला चमचमणारा हिरा दिसत नाही. एक दिवस या गोष्टीचा तुला पस्तावा होईल, लक्षात ठेव, त्रिशा म्हणाली आणि दारावर टकटक झाली. एक्सक्यूज मी मॅम, मिस्टर सचदेव यांनी तुम्हाला बोलावलं आहे, पिऊनने सांगितलं, आणि त्रिशा हसतच बाहेर निघून गेली. विश्वजितला त्रास देताना तिला नाहक आनंद मिळत होता. तुम्ही बोलावलं डॅडी? त्रिशा आत आली. हा काय तमाशा लावला आहे त्रिशा? विश्वजित सोबत तुझं लग्न होणार होतं म्हणून मी तुझ्या नावावर शेअर्स केले होते, पण आता तू त्याचा गैरवापर करत आहे. प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ डिफरंट असते बेटा, अमित म्हणाले. ओ डॅडी, हे सांगण्यासाठी तुम्ही मला बोलावलं होतं? आपण ह्या विषयावर घरी चर्चा करू शकलो असतो, त्रिशा म्हणाली. मला हा विषय तुझ्या मॉम समोर काढायचा नव्हता. तुझ्या बाबतीत ती किती पॉझिटिव्ह आहे हे माहीत आहे ना तुला. उगाच तिला असं वाटायला नको तुझ्या बाबतीत मी कमी पडत आहे, अमित म्हणाले. मॉमचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून त्या माझा विचार करतात, पण तुम्हाला माझ्यापेक्षा विश्वाजवळचा वाटतो. असं जर असेल तर त्याला माझ्यासोबत लग्न करायला सांगा. मी हसत शेअर्स त्याच्या नावावर करेल, पण तोपर्यंत मी त्याचं जीणं मुश्किल करणार आणि कोणीही मला अडवू शकणार नाही. त्रिशा पाय आपटत निघून गेली. अमित समजून गेले होते की ती आपलं ऐकणार नाही. जान्हवी एक्सटर्नल कॉलेज करत होती. तिला वाचनाची भयंकर आवड होती. बंगलोमध्ये प्रशस्त अशी लायब्ररी होती, जिथे जान्हवी जास्तीत जास्त वेळ घालवत होती. आज ती आरोहीला आपल्यासोबत घेऊन आली होती. इतकी भली मोठी लायब्ररी आणि त्यातील पुस्तकं पाहून तिचे डोळे फिरायला लागले होते. आतापर्यंत मला वाटत होतं की इतकी पुस्तकं फक्त सिनेमामध्ये असतात,
आमच्या कॉलेज लायब्ररीमध्ये सुद्धा इतकी पुस्तकं नव्हती. आरोही कौतुकाने पाहत होती. जगातील जितके बेस्ट सेलर बुक आहेत ते तुला या ठिकाणी मिळतील. विश्वाभाईंना पण माझ्यासारखी वाचनाची आवड आहे, म्हणून त्यांनी स्वतः ही लायब्ररी डिझाईन केली आहे. इथे तुला हवी ती पुस्तकं मिळतील, जान्हवीने माहिती दिली. आरोहीने एक पुस्तक उचललं आणि सहज पानं उलगडू लागली. तुला वाचन करायला आवडतं? जान्हवीने विचारलं. कॉलेजमध्ये मला पुस्तकी किडा म्हणत होते. दिवसाला 2 पुस्तकं तरी मी आरामात खाऊ शकते. माझी पुढे पण शिकण्याची इच्छा होती, पण आता ते जमेल असं वाटत नाही, आरोही म्हणाली. आजपासून ही लायब्ररी तुझी सुद्धा आहे. तुला हवं तेव्हा तू येऊ शकते. कोणीही तुला अडवणार नाही, जान्हवी म्हणाली आणि आरोही मंद हसली. एक्सक्यूज मी मॅम, तुमची झोपेची वेळ झाली आहे, नर्सने सांगितले. मी निघते. भाईने मला जागरण करताना पाहिलं तर चिडचिड करतील. तू पुस्तकं खात बस, मी झोपायला जाते. गुड नाईट. जान्हवी हसतच निघून गेली. आरोहीला तर खजिना मिळाल्यासारखं झालं होतं. ती प्रत्येक रॅकवरील पुस्तक पाहत होती. तिला वरच्या रॅकवर आवडीचे पुस्तक दिसलं. तिने हात वर केला आणि ते काढण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते जमत नव्हतं. तसं कोणीतरी आपल्या पाठी उभं असण्याचा तिला भास झाला. तिने मागे वळून पाहिलं तर विश्वजित तिच्या अगदी जवळ उभा होता. तिच्या पाठी रॅक असल्यामुळे ती मागे जाऊ शकत नव्हती. आधीच त्याला आपल्या इतक्या जवळ पाहून तिचा श्वास घशामध्ये अडकला होता. त्यामध्ये त्याच्या परफ्यूमचा सुगंध वेडावणारा होता. यावेळी इथे काय करत आहे? विश्वजितने एक हात वर केला आणि ते पुस्तक काढलं, पण असं करताना तो तिच्या अगदी जवळ आला होता. हेच हवं होतं ना? विश्वजितने विचारलं. तिने पटकन त्याच्या हातातून पुस्तक घेतलं. सॉरी सर, तुमची परवानगी न घेता मी यायला नको होतं, आरोही थरथरायला लागली होती. त्याने दोन्ही हात तिच्या दोन्ही बाजूने रॅकवर ठेवले, ज्यामुळे आरोहीला त्याच्या तावडीतून सुटता येत नव्हतं. तुला कोणाचीही परमिशन घ्यायची गरज नाही. या घरातील प्रत्येक वस्तूवर तुझा अधिकार आहे. विश्वजितचे श्वास तिच्या चेहऱ्यावर आदळत होते, ज्यामुळे तिला कोणाची तरी आठवण येत होती. तिने डोळे मिटून घेतले आणि त्याचे श्वास स्वतःमध्ये सामावून घ्यायला लागली आणि तिच्या डोळ्यासमोर त्या रात्रीचा प्रसंग आला. त्या रात्री जे घडलं ते अनुभव ती फील करत होती. विश्वजित जेव्हा कधी आपल्या जवळ येतो तेव्हा आपल्याला ती रात्र का आठवते हेच तिला समजत नव्हतं, कारण आतापर्यंत तिने फक्त एकाच पुरुषाला स्पर्श केला होता. त्यामुळे तो स्पर्श ती कधीच विसरणार नव्हती, इतका तो तिच्यामध्ये भिनला होता. आरोही, मी. विश्वजितचा आवाज जड झाला होता. तो आणखी तिच्या जवळ झुकला. यावेळी त्याचा ताबा सुटत चालला होता. विश्वजित तिच्या ओठांवर ओठ टेकवायला जाणार, आरोहीने पटकन डोळे उघडले व त्याला धक्का दिला. सॉरी आरोही, ते चुकून. विश्वजितला गिल्ट वाटत होतं. तुम्ही समजता मी तशी मुलगी नाही. माझं एका मुलावर जीवापाड प्रेम आहे आणि त्याला सोडून मी दुसरा कोणाचाही विचार करू शकत नाही. असं समजा मी स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं आहे. त्याच्याशिवाय या शरीरावर कोणाचाही अधिकार नाही, म्हणून माझ्यापासून दूर राहायचं, आरोही धीर एकवटून म्हणाली आणि निघून गेली.
पण ती जे काही म्हणाली त्यामुळे विश्वजितच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. याचा अर्थ आरोहीच्या आयुष्यात कोणी दुसरा मुलगा आहे हा विचार त्याला असह्य करत होता. पण आरोही फक्त त्याची होती, म्हणून काहीही झाले तरी तिच्या आयुष्यात तो दुसरं कोणालाही येऊ देणार नव्हता. आणि असं जर झालं तर तो त्या माणसाचा जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नव्हता. अभिजित आपल्या बेस्ट फ्रेंडला भेटायला पबमध्ये आला होता. कॉलेज संपल्यानंतर दोघांची भेट अशी झाली नव्हती. जेव्हापासून तो बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व झाला होता त्याने आपली पर्सनल लाईफ बाजूला ठेवली होती. त्याचं फ्रेंड सोबत जास्त कॉन्टॅक्ट नव्हतं. वेलकम मिस्टर अभिजित पाटील. तुम्ही तर पक्के बिझनेसमॅन झाला आहात, म्हणून तुम्हाला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. सिद्धार्थ त्याला आलिंगन देत म्हणाला. अरे काय सांगायचं, कॉलेज संपल्यानंतर भाईने मला बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व केलं. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, कारण मी काहीच डिसाईड केलं नव्हतं. बाय द वे, तुझं काय चाललं आहे? अभिजितने विचारलं. तसा सिद्धार्थचा चेहरा पडला. मी लंडनमध्ये असतो. डॅडने सर्व काही सेट केलं आहे. एका कॉन्ट्रॅक्ट संदर्भात आलो होतो, सिद्धार्थने सांगितलं. मला वाटलं होतं की तू लग्न करून सेटल झाला असेल. आपला बॅच हा सिंगल मरणार वाटतं. अभिजितने दोघांसाठी ड्रिंकची ऑर्डर दिली. माझे एंगेज होण्याचे चान्सेस होते. काही दिवसांपूर्वी एक मुलगी भेटली होती. आम्ही दोघांनी सोबत क्वालिटी टाइम स्पेंड केला. पण ती काहीही न सांगता अचानक निघून गेली. ती इंडियामध्ये राहते असं समजलं, म्हणून बिझनेसचा बहाणा करून तिला भेटायला आलो आहे. अभिजित, यासाठी मला तुझी हेल्प हवी आहे. सिद्धार्थने त्याला त्या मुलीबद्दल सर्व माहिती दिली. तू काळजी करू नको. तुझं शुभमंगल सावधान करण्याची जबाबदारी माझी. आखिर दोस्त ही दोस्त के काम आता है, अभिजित म्हणाला. तसा सिद्धार्थ निश्चित झाला. पण अभिजितला हे माहीत नव्हतं की सिद्धार्थ कोणत्या मुलीबद्दल बोलत आहे. नाहीतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली असती. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.